मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं. तर आपली HTML ची सिरीज चालू आहे. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की HTMLचं इंट्रोडक्शन, त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण HTMLचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. त्यानंतर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहेत. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण HTMLचे थोडेफार टॅग्स बघणार आहेत, कोणकोणते टॅग्स असतात HTML मध्ये. त्यानंतर HTMLचा आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम रन करणार आहोत, आपला पहिला प्रोग्राम. तर मग बघूयात एक एक. त्यानंतर HTMLचं स्ट्रक्चर बघितलं होतं आपण. तर HTMLचं स्ट्रक्चर असं दिसते सगळ्यात आधी डॉक टाईप HTML, त्यानंतर HTML टॅगच्या आतमध्ये हेड टॅग असतो, तिथे आपण टायटल देतो. त्यानंतर बॉडी टॅग असतो, बॉडी टॅगमध्ये आपण आपला मेसेज जो आपल्याला प्रिंट करायचा आहे तो बॉडी टॅगमध्ये लिहित असतो. त्यानंतर क्लोजिंग टॅग असतात. तर हे झालं आपलं एक बेसिक HTMLचं स्ट्रक्चर. त्यानंतर हे 4 आपल्या स्ट्रक्चरमधले बेसिक टॅग आहेत. तर सगळ्यात पहिला HTML टॅग, हे तर माहीतच असेल, रूट एलिमेंट असतो आपल्या HTML डॉक्युमेंटचा. तर ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. त्यानंतर हेड टॅग असतो आपला. हेड टॅगमध्ये आपण मेटा इन्फॉर्मेशन जी असते ती आपण स्टोअर करत असतो, ती युजरला आपण दाखवत नाही. तर हेड टॅग आणि त्याचा क्लोज टॅग. त्यानंतर टायटल टॅग असतो. टायटल टॅग म्हणजे आपलं जे वेब पेज आहे त्याच्यावरी वरती जे आपलं बार असतो किंवा टॅब असतो ब्राउझरचा, तिथे आपल्याला दिसत असतं ते टायटल टॅग. त्यानंतर बॉडी टॅग असतो, जे आपल्याला कंटेंट शो करायचं असतं आपल्या वेब पेजवरती किंवा वेबसाईटवरती, ते आपण बॉडी टॅगमध्ये लिहितो. तर हा झाला बॉडी टॅग. त्यानंतर एक 2 बेसिक टॅग आहेत जे आपल्याला माहीत पाहिजेत. H1, H2, H3, H4 आणि H5 आणि H6 हे 6 टॅग आहेत जे हेडिंग्सला डिनोट करतात. H1 ही मेन टायटलची हेडिंग असते, म्हणजे H1 ही सगळ्यात मोठी हेडिंग असते. त्यानंतर H2, त्यानंतर H3 आणि H6 ही सगळ्यात छोटी असते. त्यानंतर पॅरेग्राफ टॅग असतो. तर पॅरेग्राफ टॅगमध्ये आपण टेक्स्ट लिहित असतो. आपला जो पण टेक्स्ट असेल तो, जो आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तो पॅरेग्राफ टॅगमध्ये आपण लिहितो. तर हा झाला पॅरेग्राफ टॅग. त्यानंतर आपण हे हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम लिहून बघू. तर सगळ्यात आधी तुमच्याकडे VS कोड पाहिजे ते प्रोग्राम रन करण्यासाठी HTMLचा. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, आपण सगळ्यात आधी इथे जाणार आणि एक फोल्डर क्रिएट करणार आहे. तर मी म्युझिकमध्ये जाऊन एक न्यू फोल्डर क्रिएट करतो. तर न्यू फोल्डर, त्याला नाव देऊ आपण HTML प्रॅक्टिस. ओके, आता एक फोल्डर बनवलेली आहे मी. तर आता मी जाणार VS कोडमध्ये. तर VS कोडमध्ये जाणार आणि ती जी फोल्डर आहे आपली तिला ओपन करणार. ओपन फोल्डर करायची आणि जिथे आपली फोल्डर आहे सिलेक्ट फोल्डर आणि ओपन. आता ओपन केली, इथे एस करायचं आणि इथे जाऊन आपल्याला फाईलवरती क्लिक करायचं. त्यानंतर न्यू टेक्स्ट फाईल आल्यानंतर तिला index.html मध्ये सेव्ह करायचं. index.html आपण HTMLचा कोड करत आहे म्हणून .htmlच्या याने तो सेव्ह करायचं आहे. झाली सेव्ह. त्यानंतर शिफ्ट आणि 1 जर आपण क्लिक केला तर आपल्याला एक ॲब्रिव्हिएशन भेटेल, इमिट ॲब्रिव्हिएशन. त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपला जो पण HTMLचं स्ट्रक्चर आहे ते भेटून जाईल आपल्याला. तिथे आपल्याला दिसतं डॉक टाईप HTML, त्यानंतर HTML,
त्यानंतर इथे लँग दिलेली आहे म्हणजेच लँग्वेज कोणती आहे, EN दिलेली म्हणजे इंग्लिश आहे. त्यानंतर हेड टॅग आहे आपला, हेड टॅगमध्ये आपली मेटा इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर टायटल आहे, तर आपल्याला टायटल काय द्यायचं आहे, तर सगळ्यात पहिले आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम करणार आहे, तर हॅलो वर्ल्डचंच टायटल देऊ. हॅलो वर्ल्ड. त्यानंतर बॉडी टॅग आहे, तर बॉडी टॅगमध्ये आपण सगळ्यात पहिले H1 हेडिंगचं टॅग देणार आहे, तर H1 आणि क्लोज. आता हे झालं H1. तर याच्यामध्ये आपण हॅलो वर्ल्ड प्रिंट करणार आहे, तर HELLO हॅलो, हॅलो वर्ल्ड. तर हा मेसेज आपण प्रिंट करणार आहे. इथून सेव्ह करून घ्यायचा Ctrl+S ने आणि इथे एक्सटेन्शनमध्ये जायचं आणि एक्सटेन्शनमध्ये जाऊन गो लाईव्ह सर्व्हर म्हणून एक एक्सटेन्शन आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं आणि इथे जे आहे इथे गो लाईव्ह म्हणून इथे क्लिक करायचं. हे काय करेल, आपला कोड डायरेक्ट रन करेल. तर हे झालं आपलं आउटपुट. तर जे पण आपण H1 टॅगमध्ये दिलेलं होतं ते हॅलो टॅग इथे डिस्प्ले झालेलं आहे आणि जे आपण टायटलमध्ये दिलेलं होतं ते इथे सगळ्यात वरती डिस्प्ले झालेलं आहे. तर हा झाला आपला पहिला प्रोग्राम. हा झाला H1 टॅगमध्ये. आता H2 टॅगमध्ये कसा दिसेल आपला प्रोग्राम ते बघूया. तर मग इथेच एंटर H2 टॅग देऊया. H2 हॅलो, हॅलो, हॅलो वर्ल्ड. ओके, आता हे सेव्ह करू आणि हे रन करू. तर हा झाला आपला H1 टॅग आणि H2 टॅगसाठी हा झाला. आणि जसं जसं आपण H3 H4 देणार त्याची साईज आणखी कमी कमी होत जाणार. तर मग आपण सगळ्यात छोटा देऊन बघू. एकदा आपण H6 टॅग देऊन बघू. तर H6 टॅग देऊन बघू आपण. तर एंटर H6 हॅलो WORL वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड. तर आता H6 मध्ये आपल्याला सगळ्यात कमी दिसेल. तर सेव्ह आणि रन. तर सगळ्यात छोटा आपल्याला दिसेल बघा, इथे साईज सगळ्यात छोटी आहे H6 ची. त्यानंतर पॅरेग्राफ टॅग पण बघून घेऊया आपण. पॅरेग्राफ टॅगसाठी आपण इथं P टॅग देणार आहे. तर P त्यामध्ये आपण थोडंसं लिहूया, टेक्स्ट वेलकम टू द विजय अकॅडमी हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू. आणि सेव्ह. आणि हा झाला आपला पॅरेग्राफ टॅग. त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट लिहिला आहे. आता ते डिस्प्ले करून बघू. तर इथे सेव्ह आणि रन. आणि हे बघा, इथे पॅरेग्राफ टॅगचा आपण जे पण टेक्स्ट प्रिंट केला होता तो इथे डिस्प्ले झाला. तर अशा प्रकारे आपण पहिला प्रोग्राम आपला रन केलेला आहे. तर त्यानंतर हे झालं आपलं HTMLचा पहिला प्रोग्राम. त्यानंतर H1 H2 हे टॅग, त्यानंतर पॅरेग्राफ टॅग. तर हे झाला आपला पहिला प्रोग्राम. तर त्यानंतर पहिल्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला टॅग्स बघायचे होते आणि पहिला प्रोग्राम रन करायचा होता. तर हा झाला आपला
तिसरा व्हिडिओ HTML लँग्वेजमध्ये. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये HTMLचे एलिमेंट्स बघणार आहे. तर अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर थँक्यू मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला एखादा पार्ट जर समजला नसेल तर व्हिडिओला पुन्हा बघा, समजून घ्या त्याला. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कमेंट्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलची, तो ग्रुप जॉईन करून घ्या नोट्स वगैरे अपडेटसाठी. तर थँक्यू मित्रांनो, असाच सपोर्ट असू द्या.